तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. तर मोबाईल मेडिकल युनिट व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे यांच्याकडून तर खालील कंत्राटी रिक्त पदे इथं भरण्यासाठी जाहिरात निघालेली आहे. तर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. 1 नंबरचे जे पद आहे ते आहे आयुष DPM. तर यासाठी इथं एक जागा आहे आयुष मिशनसाठी. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर तुम्हाला आयुष अँड MBA इन हेल्थ केअर मॅनेजमेंट लागेल. तसेच मास्टर इन हेल्थ किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट 2 वर्षाचा आणि 3 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल कामाचा पब्लिक हेल्थ प्रोग्राममध्ये. त्यानंतर तुम्हाला संगणकाचे ज्ञान इथे लागणार आहे. आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते इथं 35,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथं 6 जागा आहेत HBTADसाठी. तर यासाठी तुम्हाला MBBS किंवा BAMS इथं लागणार आहे. तर MBBS उमेदवारांसाठी तुम्हाला 60,000 इतके वेतन मिळणार आहे आणि BAMS उमेदवारांना इथं 40,000 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. तर यासाठी इथं एक जागा आहे NUHM शिरपूर कौन्सिलसाठी. तर यासाठी तुम्हाला MBBS किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ लागेल. यामध्ये BDS किंवा BAMS किंवा BHMS किंवा BUMS किंवा BPTH प्लस तुम्हाला MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 32,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथं एक जागा आहे MM युनिट साक्रीसाठी. यासाठी तुम्हाला MBBS किंवा BAMS इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं पर डेनुसार मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथं 2 जागा आहेत DH कॉन्सुलेशन. तर यासाठी तुम्हाला MBBS लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 60,000 रुपये मिळणार आहे. तर कास्टनुसार इथं जागा दिलेल्या आहेत. तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून ती 11 महिने 29 दिवसापर्यंत इथं राहणार आहे आणि अनुभवी व उच्च शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांना इथं प्राधान्य दिले जाईल. आणि एका पदापेक्षा अधिक पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. पदांसाठीचा प्राधान्यक्रम तुम्हाला मुलाखतीपूर्वी कार्यालयास इथं सादर करावा लागेल. त्यानंतर या पदासाठीची वयोमर्यादा आहे तर ती 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे. तर उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह त्यांचे जे अर्ज आहेत तर ते 30/7/2024 ते 9/8/2024 पर्यंत इथं सादर करायचे आहेत. आणि जे ठिकाण आहे तर तिथं दिलेलं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहे तर ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इथं सादर करायचे आहेत. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला एक कोरा लिफाफा जोडायचा आहे ज्यावर 5 रुपयाचे टपालाचे तिकीट लावलेले असेल तर ते तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे. त्यानंतर या पदासाठी जे परीक्षा शुल्क तुम्हाला इथं लागणार आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावाने इथं बँकेचा DD काढायचा आहे. तर या भरतीसाठी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहे तर ते 9/8/2024 पर्यंत इथं पाठवायचे आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी तसेच लेखी परीक्षा, मुलाखत प्रक्रिया तसेच निवड यादी प्रसिद्ध करणे तसेच हरकती किंवा आक्षेप प्राप्त करून घेणे व त्या निकाली काढणे तर आदी रीतसर शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडील प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना इथं नियुक्ती देण्यात येईल. आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला mahaarogya.gov.in या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या इथं साक्षांकित प्रती जोडून घ्यायची आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका तसेच जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेचा दाखला तसेच पासपोर्ट फोटो तसेच अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या आहेत. त्यानंतर या भरतीसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती कशाप्रकारे होणार आहे तर ते इथं दिलेलं आहे. तर एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी इथं 50 गुण आहेत. त्यानंतर अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण आहे. त्यानंतर तुम्हाला कामाचा अनुभव असल्यास इथं 30 गुण आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर स्पेशलिस्ट तसेच मेडिकल ऑफिसर तर यांच्यासाठी जी निवड प्रक्रिया आहे तर ती कशाप्रकारे होणार आहे तर ती इथं दिलेली आहे. तर सब्जेक्ट नॉलेजसाठी इथं 10 गुण आहे. रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी इथं 10 गुण तसेच लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी इथं 10 गुण आहे. त्यानंतर अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण राहणार आहे. तर या पदांसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती इथं 50 गुणांची राहणार आहे.
त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 9/8/2024 पर्यंत पाठवायचे आहेत दिलेल्या पत्त्यावर. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.